नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये आधार कार्डच्या वेबसाईटवरून मास्क आधार तुम्ही कशा पद्धतीने डाउनलोड करू शकता। आता नेमकं मास्क आधार म्हणजे काय आणि ते तुम्हाला कुठे यूज होऊ शकतो आणि ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे, हे आपण स्टेप बाय स्टेप या प्रोसेसमध्ये म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण प्रोसेस बघणार आहोत। तर या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम मास्क आधार या ठिकाणी डाउनलोड करण्यासाठी माय आधारच्या या वेबसाईटवरती यायचे। या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन वरती क्लिक करून तुमचं या ठिकाणी आधार नंबर टाकायचे। आधार नंबर टाकून आणि कॅप्चा टाकून तुम्हाला OTP लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला समोर जायचं आहे। जसं तुम्ही लॉग इन विथ OTP करशाल, तुमच्या आधार कार्डला जे मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP जाईल। जे OTP तुम्हाला टाकून लॉग इन करायचे। लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचे सर्व्हिसेस तुम्हाला दाखवतील, जे की तुमचा आधार कार्ड बघायचा असल्यास यावरती तुम्हाला म्हणजे तुमच्या फोटोवरती तुम्हाला टिक करायचे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा फ्रंट अँड बॅक जे की अशा पद्धतीने तुम्ही आधार कार्ड बघू शकता। परंतु आपल्याला आधार कार्ड मास्क आधार कार्ड डाउनलोड करायचे, तर मास्क आधार कार्डचं या ठिकाणी कोणतंच ऑप्शन दिलेलं नाहीये। तर त्यासाठी काय करायचं, तुम्हाला डाउनलोड आधार या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचंय। हे एवढं करताच तुमच्या समोर या ठिकाणी डू यू वॉन्ट मास्क आधार या ठिकाणी तुम्हाला एक क्वेश्चन दिलाय। जर तुम्हाला मास्क आधार पाहिजे का, तर या ठिकाणी तुम्हाला मास्क आधार आवश्यक आहे किंवा आपल्याला डाउनलोड करायचंय मास्क आधार, तर या ऑप्शनवरती टिक करायचंय आणि या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड या पर्यायावरती क्लिक करायचंय। हे एवढं करताच आता तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा तुमच्या मोबाईलमध्ये तुमचा आधार कार्ड जे असेल अशा पद्धतीने डाउनलोड होईल, जे की त्याचा पासवर्ड देखील सेम राहील, जे की अशा पद्धतीचे राहील तुमचे पासवर्ड। आता समजा अनिश वाय कुमार हे तुमचं नाव आहे आणि डेट ऑफ बर्थ 1989 आहे। तर या ठिकाणी अनिश म्हणजे हे 4 लेटर तुम्हाला फ्रंटचे 4 लेटर टाकायचे आहेत आणि या ठिकाणी तुमचं बर्थ ऑफ इयर हे एवढं तुम्हाला टाकून तुमचं PDF ओपन करायचं आहे। जर समजा तुमचं जर नाव या ठिकाणी 3 अक्षरी असेल, ते 3 अक्षर टाका आणि डेट ऑफ बर्थ म्हणजे इयर टाका। हे एवढं टाकताच ओपन होऊन जाईल आणि हे संपूर्ण तुम्हाला कॅपिटल लेटर्स मध्येच टाकायचं आहे। आता या ठिकाणी मास्क आधार जे तुम्ही डाउनलोड केलात, आता नेमकं हे मास्क आधार आहे काय, तर या ठिकाणी तुमच्या आधार कार्डचे जे काही फ्रंटचे म्हणजे तुमचे 6 अंकी जे राहतील म्हणजे 8 अंकी, एकूण 8 अंकी जे की X किंवा असं ब्लॅक आउट तुम्हाला म्हणजे न दिसण्यासारखं या ठिकाणी तुम्हाला एक्सेस करून टाकेल आणि फक्त तुमचे शेवटचे 4 अंकी दाखवले जातील, जे की मास्क आधार म्हणतात त्याला। यामध्ये तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ आणि तुमचा पत्ता हे सगळे डिटेल्स तुमचे दाखवले जातील। परंतु तुमचा आधार नंबर जे असेल, तुमचे एकूण 8 संख्या म्हणजे एकूण 8 अक्षर तुमचे आधार कार्डचे फ्रंटचे ते X किंवा ब्लॅक यामध्ये तुम्हाला दिसणार नाही। अशा पद्धतीने तुमचे हे हाईड केले जातील आणि फक्त लास्टचे 4 अंक जे की ओपन ठेवले जाईल। आणि हे नेमकं कुठे वापर होतो, तर एखाद्या ठिकाणी जर आपल्याला काही कॉन्फिडेन्शियल आपला आधार नंबर द्यायचा नाहीये किंवा ज्या ठिकाणी आपल्याला प्रायव्हसीची रिक्वायर्ड आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही मास्क आधार यूज करू शकता। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये मास्क आधार डाउनलोड करू शकता आणि आपली प्रायव्हसी जिथं आपल्याला आवश्यक आहे तिथे मास्क आधार तुम्ही यूज करू शकता। आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।